मित्रांनो, मला काय वाटतंय, आपल्या भारतीय राजकारणामध्ये जर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न कोणता असेल तर तो विरोधकांचा आहे. मला भारतीय राजकारणामध्ये मजबूत असा विरोधक दिसतच नाहीये. कारण माझ्या मते किंवा आपल्या लोकशाहीच्या हिशोबाने जर धरला तर लोकशाहीमध्ये जितके सत्ताधारी महत्वाचे आहेत तितकेच विरोधक सुद्धा महत्वाचे आहेत. कारण विरोधक जो आहे तो जनतेचा आवाज म्हणून पाहिला जातो आणि जनतेचा आवाज जो आहे तोच असा मजबूत दिसत नाहीये. आणि सध्याच्या घडीला जे काँग्रेस आहे, विरोधी पक्ष जे आहे काँग्रेस, त्यांच्याकडे असं म्हणावं तसं काँग्रेसची ताकद आपल्याला दिसत नाही. जर पूर्वीचं जर पाहायला गेलात तर काँग्रेसकडे इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिम्हा राव, मनमोहन सिंग यांच्यासारखे राष्ट्रीय लेवलचे जे नेते होते ना, त्यांना लोकांनी स्वीकारलं होतं, लोकांनी त्यांना नेते म्हणून निवडलं होतं. पण आज काँग्रेसकडे असा सर्वमान्य किंवा आक्रमक आणि जनतेला जोडून राहिलेला नेता सहसा दिसत नाहीये किंवा नेत्यामध्ये तो विश्वास दिसत नाहीये. आता राहुल गांधी प्रयत्न करतात बरं का, राहुल गांधी प्रयत्न करतोय, पण राज्यांमधून त्याला प्रतिसाद भेटत नाहीये कोणत्या. म्हणजे त्या राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते उरलेच नाहीयेत. पण अजूनही मोठा मतदार वर्ग काँग्रेसकडे आहे आणि निर्णायक जे मत आहेत ते काँग्रेसकडे जे पडतायत ते राहुल गांधी याच्याकडे बघूनच पडतायत. आता दुसरीकडे जर जे सत्तेमध्ये बसलेले आहेत भाजप काय अशीच सत्तेमध्ये आली नाहीये. त्याने सुद्धा प्रचंड मेहनत केलेली आहे. आणि भाजपचा जर विचार केला तर 1984 मध्ये त्यांचे फक्त 2 खासदार होते. 2 जागांवरून त्यांनी एवढी मोठी मजल मारलेली आहे. 30 वर्षामध्ये त्यांना 30 वर्ष लागले सत्तेत मजबूत होण्यासाठी. म्हणजे हे कशामुळे झालेलं आहे तर संघटन, कार्यकर्ते, विचारधारा आणि सातत्यपूर्ण आंदोलनं यावर त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि लोकांच्या डोक्यामधून तो विषय जाऊ दिलेला नाहीये. आता तो राम मंदिराचा विषय घ्या, राम मंदिराचा विषय त्यांनी कायम धरून ठेवलेला आहे. त्यांनी कधीच तो विषय बाजूला जाऊ दिलेला आहे. आणि 2004 पासून 2014 पर्यंत भ्रष्टाचार विरोधी जी मोहीम त्यांनी राबवली होती ती लोकांच्या हृदयामध्ये कोरून टाकली त्यांनी, की बाबा हे असं भ्रष्टाचार झालेला आहे, हे झालंयच. आणि काँग्रेस विरोधी जे प्रचार झालेला आहे ना तो वेगळ्या लेवलला झालेला आहे. अण्णा हजारेला तयार करून त्यांनी दिल्लीमध्ये बसवलं होतं आणि लोकांमध्ये बिंबवलं होतं की काँग्रेस कशी चुकीची आहे. आणि स्थानिक पातळीवर सुद्धा ते झिरपत गेलं होतं. आणि या सर्वांमुळे काँग्रेसचं जे आता सध्याची जी सत्ता आहे, जे साम्राज्य आहे, त्यांनी उभं केलेलं आहे. आणि भाजप काय फक्त मोदीमुळे मोठा झालेला नाहीये, मोदी हा एक घटक आहे त्याच्यामध्ये फक्त. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा. याचा भाग 2 लवकरच घेऊन येऊयात.